हाय, नमस्कार सगळ्यांना. आज आमचा पहिला व्लॉग आहे आणि आम्ही निघालो आहे अशा ठिकाणी जिथे जाऊन मन खूप शांत होतं. खरंच खूप छान वाटतं, आनंद होतो. आजची आमची जर्नी तुमच्याबरोबर शेअर करून मी माझा पहिला व्लॉग सुरू करणार आहे. माझी छोटी जर्नी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे कुठे आलो? मी त्यांना फक्त एक छानसा प्रश्न विचारला की कुठेच आहोत आपण. त्यांनी भारी लुक देत की तुला काहीच माहिती नाही आहे आणि लिटरली माझा प्रश्न डावलला. आमच्या छोट्या साहेबांच्या मागण्या काय कमी होत नाही. आणि कोक तू देत नाहीयेस, मला कोक वडापाव पाहिजे. कधी देणार? आणि मी बिचारी असा लुक देत वडापाव देते. कारण कोक तर मिळणार नाही. साहेब जिम करत आहेत तरी पण वडापाव खात आहेत बघा. आणि त्यात मीही. मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार असल्यामुळे उपवास होता माझा. चहा आणि साबुदाणा वडा खात माझी नजर गेली आमच्या छोट्या साहेबांवर. ॲज युज्युअल डॉगी दिसले की आमच्या साहेबांना खूप आवडतं त्यांच्याबरोबर खेळायला. पहा कसा मस्ती करतोय तो. छोटू पण काय कमी नाही, फारच गोड आहे. असो, आम्हाला पुढच्या प्रवासासाठी निघायचे होते. सो आम्ही गेला टाटा बाय बाय त्यांना आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. फायनली आम्ही आलो आमच्या आवडत्या ठिकाणी. तुम्ही गेला असाल, तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. हा स्वामी समर्थांचा मठ कुठे आहे. मग आम्ही पाय धुतले आणि पुढे निघालो मठात स्वामींच्या दर्शनाला. गुरुवार होता, स्वामींचं दर्शन झालं. खूप छान मठ सजवला होता. मठातच खालच्या पायरीला खूप सुंदर असं शांत वाटेल असं ध्यान मंदिर आहे. आम्ही ध्यान केलं. खूप सुंदर शांत वाटलं. स्वामींना बघून खूप छान वाटलं. समोरच स्वामींची सुंदर मूर्ती आहे. फोटो व्हिडिओ काढण्याची परवानगी नसल्यामुळे तरीही मी एका साईडला उभी राहून व्हिडिओ काढला. आजचा ब्लॉग हा एंड करते आणि उद्या परत भेटते. बाय.